राजापेठ येथील शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह येथील अधीक्षकाने तेथील प्रवेशितांना नाहक त्रास व मनस्ताप देऊन असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। या प्रकरणी अन्यायग्रस्त प्रवेशितांना न्याय देण्यासह संबंधित अधीक्षक पंकज नन्नावरे यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सीडीपीओ अतुल भडांगे यांच्या दालनात तब्बल 3 तास ठिय्या दिलाय। या आंदोलनामुळे जिल्हा महिला व बालविकास भवनात अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती। राजापेठ स्थित शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह येथे 14 विद्यार्थी प्रवेशित असून तेथील अधीक्षक पंकज नन्नावरे हे विद्यार्थ्यांशी असभ्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना दमदाटी व अरेरावी करून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी केलाय। इतकंच नाही तर अनुरक्षण गृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान करण्याचा धाक दाखवणं, त्यांच्याशी अरेरावी करीत अरेरावीने असभ्यपणे वागणं असे प्रकार अधीक्षक पंकज नन्नावरे यांनी चालवले असल्याने पीडित विद्यार्थ्यांनी या संदर्भात वरिष्ठांकडे सुद्धा निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली। मात्र 2 महिने होऊन देखील कार्यवाही न झाल्याने पीडित विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे आपली कैफियत मांडून आपबीती व्यक्त केली। या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक होऊन आज थेट जिल्हा महिला व बालविकास भवन येथे धडक देऊन विद्यार्थ्यांना नाहक त्रास व मनस्ताप देऊन त्यांचं नुकसान करण्याचा धाक दाखविणाऱ्या मुजोर अधीक्षक पंकज नन्नावरे यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक चंदू उर्फ चंद्रकांत खेळकर, गुड्डू उर्फ प्रशांत धर्माळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, प्रदेश पदाधिकारी आकाश हिवसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संकेत बोके, करण नलगे, प्रथमेश गवई यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा महिला व बालविकास प्रशासनासोबत चर्चा केली आहे। अनुरक्षित गृहातील पीडित विद्यार्थी प्रथमेश उपरेकर, अनिकेत जांभूळकर, रवी बेटेकर, रमजान शेख, हरकेश बकोडिया, आदित्य अंबोरे, विजय आडे, दत्ता बावधने, सुदर्शन उराडे, निलेश ठाकूर यांच्यासोबत संबंधित अधीक्षक गैरवर्तन व असभ्य वागणूक करत असल्याचं सांगून या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली आहे। तसेच संबंधित अधीक्षक पंकज नन्नावरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई होईपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महिला व बालविकास भवनात 3 तास ठिय्या दिलाय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने या प्रकरणात तातडीने समिती गठीत करून चौकशी सुरू केली आहे। तसेच याबाबत वरिष्ठांना सूचना देऊन संबंधित अधीक्षकावर उचित कारवाईला घेऊन सुद्धा हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या समवेत प्रदेश पदाधिकारी आकाश हिवसे, अभिमन्यू तायवडे, शहर उपाध्यक्ष मनीष पाटील, प्रथमेश गवई, शहर सचिव करण नलगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संकेत बोके, राष्ट्रवादी क्रीडा विभाग अध्यक्ष सार्थक खोरगडे, प्रमोद धनाडे, प्रथमेश बोके, बादल काळे, पंकज खंडाळकर, अभिजित लोयटे, मनीष पेटे, श्रीकांत इंगळे, कल्पेश ठाकरे, अथर्व काळे, प्रतीक बेलकर, शुभम नेवारे, वैभव तिळके, शिवकुमार कैथवास, रोहन तायडे, अमन गुळधे, सारंग देशमुख, अमोल गुल्हाने, श्रवण भोरे, शुभम बिलकर, अविनाश डहाके, तुषार पडोळे, हर्षद रोंगे, वेदांत कराळे, आदेश भुकरे, पवन पाटील आदींसह राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।